उच्च शिक्षितांभोवती दहशतवाद्यांचं जाळं, ATSच्या छापेमारीत मोठी दहशतवादी कनेक्शन उघड. अहिल्यानगरसह यवतमाळमधील छाप्याची संभाव्य कारणं काय? राज्यात दहशतवाद विरोधी पथकाने यवतमाळच्या पुसद, उमरखेड आणि अहिल्यानगरमध्ये असे एकूण 21 ठिकाणी छापेमारी करत मोठी कारवाई केली आहे. 14 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आलेल्या या कारवाईत ATSने अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. ज्या संशयितांच्या घरांवर छापे टाकले आहेत ते सर्व तरुण अतिउच्च शिक्षित आहेत, तर हे तरुण देशभरातील काही टेररिस्ट मॉड्यूलच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. गेल्या 6 महिन्यांपासून या तरुणांच्या संशयास्पद कारवायांकडे ATSचे लक्ष होते. अशातच आता या संशयाच्या आधारावर ATSने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. तर हे तरुण आकार घेत असलेल्या टेररिस्ट मॉड्यूलमधील की पर्सन यांच्या माध्यमातून मुस्लिम तरुणांची दहशतवादी संघटनांमध्ये मोठ्या भरतीची योजना आखत होते. यवतमाळमध्ये 14 आणि अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी पथकांनी कारवाई केली होती. प्रत्येक पथकाच्या कारवाईत वेगवेगळी निरीक्षणं नोंदवली गेली आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या तरुणांचा इंटरेस्ट पाहून त्या पद्धतीनं त्यांचं ब्रेन वॉशिंग होत असल्याची माहिती समोर येते आहे. पैसा, खेळाची संधी, नोकरी अशी वेगवेगळी आमिष दिली गेल्याची माहिती आहे. आणि या छाप्यानंतर अद्यापही कोणाला अटक करण्यात आलेली नाही. मात्र या छाप्यानंतर मिळालेल्या माहितीमधून एक मोठं दहशतवादी कनेक्शन उघड झालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, यवतमाळ.